वाघोबा कांदरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश तळ्याचा पाडा या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वाघोबा कंदरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश तळ्याचा पाडा या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. पहिलं षटक फेकण्यासाठी रवी गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पहिला चेंडू मात्र नक्कीच स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा आलाय. दोन पंच आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला परशुराम पाटील सर, दुसऱ्या बाजूला जगदीश भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑफस्टोनवरती जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू आणि फुडीमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अवंतर फेकल्यानंतर दुसरा चेंडू जर पाहिला तर नक्कीच निर्धाव रूपामध्ये फेकला जातोय. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. एकदा फुलकवरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा रवी गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. आतापर्यंत चेंडूचा जर विचार केला तर एक चेंडूचा खेळ झाला. षटकातील दुसरा चेंडू असेल. खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगला टर्न मात्र प्राप्त झाला आणि सरळ चेंडू मात्र निघून जातोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये. एकदा चेंडू याकडे पाहायला मिळतोय. दोन चेंडूंचा खेळ झालाय. एका बाजूला संजय आणि अक्षय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज नक्कीच आहे का पाहायचंय, परंतु सरळ चेंडू लॉंग स्ट्रोक फ्रीजनला मात्र नक्कीच ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. चौकार मध्ये अडकणी आलाय संजयच्या बॅटमधनं. पाच धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 चेंडूंचा मात्र या ठिकाणी खेळ संपला गेलाय. पहिलं षटक मात्र या ठिकाणी प्रगती पथावरती पाहायला मिळते आणि पहिल्या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ झालाय. वाघोबा कंदरपाडा संघ मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश तळ्याचा पाडा. इथे मात्र यू मिस आय विल डेफिनेटली इट मिडल स्टंप मात्र या ठिकाणी डिस्ट्रॉइड केला जातोय. विकेटचा पतंग क्लीन बोल्डच्या रूपामध्ये संजय एक बिग विकेट या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. गॉन. चार चेंडूंचा खेळ संपला गेलाय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 5. क्लीन बोल्डच्या रूपामध्ये एक बिग विकेट मात्र संजयच्या रूपाने जाताना पाहायला मिळाली. एक चौकार त्याच्या बॅटमध्ये आला होता पहिल्या षटकामध्ये. रवीची सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्षमासवी 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे बॅटिंग होईल. डीपमध्ये काउकॉर्नर आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट त्यानंतर लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय आणि शॉर्ट मिड विकेट मध्ये एक खेळाडू ठेवला गेलाय. दुसऱ्या बाजूला मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. ऑन साईडला फटका चांगला आहे. ओव्हर द मिड विकेट सरळ चेंडूला पाठवलाय. 6 धावांकरिता गुड शॉट षटकार.
अप्रतिम फटका मात्र पाहायला मिळाला. हाफ फॉलो होता, बॅटवरती व्यवस्थित घेतला चेंडूला आणि नक्कीच मिड विकेटला डिलिव्हर केलाय. 11 धावा फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. अप्रतिम मात्र नक्कीच नेताच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होईल. पहिले षटक समाप्त झालंय. 11 धावा फलकावरती पाहायला मिळतात. एक विकेट आतापर्यंत गमावलाय तो म्हणजेच वाघोबा कंदरपाडा संघाने. एक छोटासा ब्रेक घेऊया, जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. देवसंधी डीजेला वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मात्र या क्रीडा नगरीमध्ये माऊली चषक 2024 आपण पाहतोय. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. 11 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या ठिकाणी खेळ संपला गेलाय. अक्षय एका बाजूला पाहायला मिळतोय, नितेश हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. चंद्रकांतला मात्र नक्कीच बोलवलं गेलंय गोलंदाजी मार्क वरती. या दुसऱ्या षटकामध्ये तो गोलंदाजी करताना दिसेल. समोर अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूला मात्र सामोरं जाईल. इथे खूपच खराब चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. जास्त अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या मदतीनं आलाय. जगदीश भोईर सर त्याचबरोबर परशुराम पाटील सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवसापासून एक अप्रतिम वर्क. इथे मात्र स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न केला. फटका फसलाय, परंतु सेफ झोन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा काय रोखू शकत नाहीयेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. धोनीने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 14. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. एका बाजूला अक्षय आणि नितेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अक्षयच्या बॅटमधून 2 धावा येताना पाहायला मिळाल्या पहिल्याच चेंडूवरती. कारण मागच्या षटकामध्ये तो नक्कीच नॉन स्ट्राईकवरती राहिला होता. इथे मात्र स्लॉक स्वीपचा फटका मिड विकेटला. सरळ चेंडू मात्र निघून जाईल. फ्लॅट 6 येत असताना षटकार. फॅब्युलस टायमिंग. अप्रतिम फटका मात्र पाहायला मिळाला. पायावरती बॅलन्स बनवलं आणि सरळ पाठवलं. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. लॉंगॉन सीमारेषा पलीकडे बॉल चाललाय. 6 धावांकरिता हवाई सफर. षटकार. आणि नक्कीच जे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. सलग 3 षटकार आले तर कार्तिक दादा पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि एक सुवर्ण संधी इथे अक्षयकडे आहे. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार मात्र आल्यात आणि तिसरा सुद्धा येईल. 500 रुपयांचं कॅश प्राइज मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. लॉंगॉनला मात्र बॉल पाठवलाय. स्टँड मध्ये डिपॉझिट केलाय. षटकार. धावसंख्या जाऊन पोचले फलकावरती 32 रन्स स्कोरकडे लागले जात आहेत आणि ते 500 रुपये मात्र नक्कीच जमा सुद्धा झाल्यात. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ते अक्षयला मात्र नक्कीच दिले जातील. 3 चेंडूंवरती 3 षटकार. अप्रतिम मात्र अक्षयच्या बॅटमधनं नक्कीच षटकारांचा पाऊस मात्र पडला जातोय या सेकंड ओव्हर मध्ये. 32 धावा फलकावरती लागले गेलेत. पुन्हा एकदा स्टेप आउट खेळलाय. फटका चांगला आहे. चेस चांगला आहे. पुन्हा एकदा लॉंगॉनला बॉल पाठवलाय. 4 चेंडूवरती 4 षटकार.
4 चेंडूंवरती 4 षटकार मात्र येताना पाहायला मिळाले. अप्रतिम मात्र बॅटिंग पाहायला मिळते. आपलं कौशल्य मात्र दाखवताना पाहायला मिळतोय. कसबकडं कौशल्य मात्र नक्कीच पणाला लावून खेळतोय आणि जे 4 षटकार मात्र पाहायला मिळाले नक्कीच तंत्रशुद्ध फटके पाहायला मिळाले. जर 6 चेंडूवरती 6 षटकार आले तर 1000 रुपयांचा कॅश प्राईज. इथे ऑफ साईडला पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळला आहे, परंतु इथे एक्स्ट्रा कव्हरला कुठली चुकी होणार नाही आहे. एक चांगला झेल मात्र टिपला जातोय. एक बिग विकेट अक्षय मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. सहा चेंडूंमध्ये 26 धावांची एक जबरदस्त इनिंग मात्र पाहायला मिळाली. 4 षटकार मात्र त्याच्या बॅटमधून आले 6 चेंडूंमध्ये आणि ही इनिंग मात्र महत्त्वाची होती. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आणि नक्कीच जे षटकार होते ते पुन्हा एकदा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग पॉवर प्ले मात्र या ठिकाणी घेतला जातोय. तिसऱ्या षटकामध्ये हा पहिला षटकार स्टेप आउट करून खेळला मिड विकेटला. जबरदस्त मात्र टायमिंग सहित मात्र प्रॉपरली क्रिकेटिंग स्ट्रोक मात्र येताना पाहायला मिळेल अक्षयच्या बॅटमधनं. नक्कीच चेंडूला रीड करतोय जणू काय मात्र नक्कीच त्याला फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसत आहेत. ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केलं आतापर्यंत नक्कीच 180 डिग्रीमध्ये बॅटिंग केली. तिसरे षटक फेकण्यासाठी साहिल गोलंदाजी मार्कवरती आपण साई आपल्याला पाहायला मिळतोय आणि जे फटके आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात मिड विकेट आणि जो लॉंगॉनचा मात्र गॅप आहे त्या गॅपमध्ये ते 4 षटकार मात्र येताना पाहायला मिळाले. 2 षटकांमध्ये 38 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. 19चा कन्फर्म रेट मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पवन दाखल झालाय. साईला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज दाखल झालाय. समोर नितेश आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 6 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. ऑफ साईडला मात्र फटका इनफिल्डच्या वरून मात्र खेळला गेला. प्रयत्न चांगले झाले होते एक्स्ट्रा कव्हरमध्ये, परंतु चेंडू मात्र नक्कीच सीमारेषा पलीकडे निघून गेलाय. नितेशच्या बॅटमधनं आलाय चौकार. चांगला फटका मात्र पाहायला मिळाला. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल मात्र नक्कीच पाठवला एक्स्ट्रा कव्हरला. 42 फलकावरती लागला गेला. 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट पुलचा फटका मिड विकेटमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. मिड विकेटचा शतक मात्र पुढे येतोय. तत्पूर्वी 1 धाव मात्र पूर्ण केले. सिंगलवरतीच मात्र दोन्ही फलंदाज संतुष्ट झाल्यात. 43 फलकावरती लागला गेल्या. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात धावा येताना पाहायला मिळाल्या. सेकंड ओव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑप्शनवरती शफल होऊन अक्रॉस द बॅट नाही मात्र नक्कीच बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पवनला पण पाहतोय बॅटिंग स्टान्स वरती. स्कोर कार्डचा जर विचार केला त्याच्यावरती चर्चा नक्कीच करूयात. इथे मात्र नक्कीच फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला मात्र सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्कोर वरती धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 47 रन स्कोर वरती लागले गेल्या. 4 चेंडूंचा या ठिकाणी खेळ झालाय. 2 चौकार मात्र या षटकामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. मागच्या 4 चेंडूंमागे 9 धावा मात्र आतापर्यंत खर्च केल्यात. रन्स स्कोर वरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 4 चेंडूंचा या ठिकाणी खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी प्रगती पथावरती पाहायला मिळते. डीबीएन लाईव्हची संपूर्ण टीम हर्षल मांगीला असतील, प्रवीण पाटील असतील, त्याचबरोबर रोहित चौधरी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, त्याचबरोबर आमचे संरक्षक मित्र तुषारजी सोनवणे सर असतील, त्याचबरोबर
पंचांच्या भूमिकेमध्ये जगदीश पोईल सर, परशुराम पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये नक्कीच दक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 47 फलकावरती पाहायला मिळत आहेत. वाघोबा कंदरपाड संघ आपल्याला पाहायला मिळतोय प्रथम बॅटिंग करताना या दुपारच्या सत्रामध्ये. आतापर्यंत 2.4 षटकांमध्ये 47 धावा बनवण्यामागे त्यांना यश आलंय. अजूनही मात्र नक्कीच बऱ्याच चेंडूंचा इथे खेळ शिल्लक आहे. आजच्या दिवसामध्ये 10 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैतरणा विभागातील आज ब गट मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. बी पूल मधील ह्या मात्र 10 टीम्स मात्र सहभागी झाल्यात. केल्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे अपील नक्कीच पाहायला मिळाली, परंतु पंचांनी दर्शवलं पिचिंग जी होती ती आउटसाइड ऑफ स्टंप लेग बायच्या रूपाने मात्र एकदा येईल. सिंगलने धावसंख्या जाऊन पोचेल फलकावरती. 48 रन्स स्कोरवरती राखले जात आहेत. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच येताना पाहायला मिळतोय. एकंदरीत 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. 48 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. साई आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क होती. इथे मात्र फटका फसला गेलाय. बॅटची लिडिंग एज आणि नक्कीच विकेट किपरने चुकी केल्या. कॅच मात्र नक्कीच ड्रॉप झालाय. एक धाव येताना पाहायला मिळते. 49 रन्स स्कोरवरती पाहायला मिळते. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला गेलाय. या षटकामध्ये 10 धावा येताना पाहायला मिळाल्या. एक छोटस ब्रेक घेऊन जावं तो पण संगीत कक्षामध्ये. देवसंधी डीजेला तीन षटकांचा खेळ संपलाय. 49 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 49 रन्स स्कोरवरती राखले गेलेत. गोलंदाजी मार्कवरती रवी आपण पाहतोय षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी दाखल झालाय. वैयक्तिक सेकंड स्पेल मध्ये दाखल झालाय. फुलटॉस चेंडू ऑन साईडला बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगला चेंडू पाठवला या ठिकाणी. नक्कीच आपण पाहू शकतायत पंचांचा इशारा मात्र नक्कीच काय तो इथं चौकार मात्र 1 बाउन्सने क्लिअर झालाय. कृपया कमिटीचा एक प्रतिनिधी या ठिकाणी यायचा आहे.
चला फेअर डिलिव्हरी असेल. स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत. ज्यावेळेला मात्र चेंडू नक्कीच बॅटवरती आला तेव्हा मात्र नक्कीच डीप मध्ये मात्र जाताना पाहायला मिळाला. रवी गोलंदाजी मार्कवरती खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र मिड विकेटला जातोय. डीप वरून शतक मात्र पुढे आलाय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केले परंतु इथे मात्र नक्कीच मिसफील्ड झालाय. बॅकअप मिळेल तत्पूर्वी 2 धावा मात्र काही रोखू शकत नाहीये. 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या जात आहेत. 55 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. मागच्या षटकामध्ये रवीने 11 धावा खर्च केला होता. 1 विकेट मिळवलं होता. तर या षटकामध्ये एक मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असणार आहे. रवी गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. 2 चेंडूंचा खेळ झाला आहे. षटकातील तिसरा चेंडू घेऊन ओव्हर द विकेटने समोर नितेशला आपण पाहतोय. आतापर्यंत 18 धावा नितेशच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. चांगलं योगदान आपल्या संघासाठी देतोय आणि त्यामध्ये अजून ऍड केल्या जातील का तर पाहायचं. मिड विकेटला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय डाऊन द बॉल फिल्डर परंतु त्याला बीट करून मस्तकाला दस्तक देऊन सरळ निघून गेलाय. 6 धावांकरिता षटकार. गुड शॉट. चांगला फटका मात्र पाहायला मिळाला. आदरणीय देवरामदादा वामन पाटील फणसपाडा गावातील एक गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1100 रुपयांचं मात्र नक्कीच भरीव देणगी आमच्या मंडळाला लाभली गेली. फटका चांगला आहे. सरळ चेंडू मात्र नक्कीच मिड विकेटला क्लिअर करतोय. स्लॉट मधल्या बॉलला मात्र नक्कीच पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. षटकार. त्याच्या मनात क्रिकेटचा ध्यास, त्याच्या मनात क्रिकेटचा ध्यास, त्याच्या मनात क्रिकेटचा ध्यास. अध्यक्ष नरेश पाटील लई झकास, दामा पाटील मुकेश पाटील हाय खास, दामा पाटील मुकेश पाटील खास, दामा पाटील मुकेश पाटील खास. डंका त्यांचा चहूबाजू. चांगला फटका मात्र पाहायला मिळाला. 67 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 67 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. रवी आतापर्यंत नक्कीच कृतीने नक्कीच धावा खर्च करतो या षटकामध्ये. 2 षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर एक चौकार. षडंपूलचा फटका मात्र इंटू दी गॅप मध्ये लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार. चेंडूंमध्ये आतापर्यंत 22 धावा मात्र खर्च केल्या आहेत. त्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार मात्र पाहायला मिळत आहेत. बॅटचं एलिव्हेशन अप्रतिम. ज्या वेगेने बॉल येतो त्याच वेगेने मात्र बॅटचा स्प्रे पाहायला मिळतोय. त्याचबरोबर प्रॉपर टायमिंग या सर्व काही गोष्टीचं मात्र एक नक्कीच संमिश्र आपल्याला पाहायला मिळते. फुलटो चेंडू ऑन साईडला बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगच्या वरून सरळ चेंडू निघून जाईल स्टँड मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. गोड व्यक्तिमत्व त्यांच्या मदतीने 1100 रुपयांची भरीव देणगी आपल्या मंडळाला लाभली गेली. त्याचबरोबर आदरणीय रमेशदादा चिंतामण पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गोड व्यक्तिमत्व फणसपाडा गावातील त्यांच्या मदतीने 1000 रुपये आपल्या मंडळाला आणि या स्पर्धेला मात्र लाभले गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून अशीच कृपा मात्र नक्कीच तुमच्या आमच्या आयोजकांवरती राहू दे हीच मात्र अपेक्षा मात्र असणार आहे. वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती खेळतोय. 4 षटकार आणि 3 चौकार. नितेश सध्या आपल्या क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. 11 चेंडूंमध्ये 40 धावा त्याच्या बॅटमध्ये येत आहेत. 363चा बॅटिंग स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. ते मात्र नक्कीच जास्त अँगल देण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या मदतीनं आलाय. धावसंख्येत 1 ने वाढवते. धावसंख्या जाऊन पोहोचल्या फलकावरती 78.
78 धावा फलकावरती लागले गेलेत. इथे मात्र नक्कीच बॅटची एज नक्कीच होती, परंतु यष्टीरक्षकाला चेंडूने बीट केलं आणि एकदा मात्र पूर्ण केले. नितेशला स्ट्रायकवरती आणायला हवं, कारण ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केलंय, खेळपट्टीचा पुरेपूर अनुभव त्याने घेतलाय. या विकेटवरती चेंडू कशा प्रकारे येतोय हे मात्र नक्कीच त्याचा अभ्यास मात्र नक्कीच केलाय. आता मात्र येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये नक्कीच अपेक्षा असणार आहे. या स्पर्धेमधील तिसरं अर्धशतक येईल का हा एक मोठा प्रश्न पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू मात्र निघून जातो मिड विकेटला. एकदा मात्र येताना पाहायला मिळते सिंगल या ठिकाणी आले. 2 खेळाडूंनी आतापर्यंत नक्कीच या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावलंय. संदीप केनी पहिल्या दिवसामध्ये नारंगी संघाचा एक 6 हिटर मात्र पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर उमेश परेड मात्र या खेळाडूने मात्र नक्कीच अर्धशतक दर्शवलं. मात्र इथे फटका चांगला आहे, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल मात्र नक्कीच पिक केला आणि लॉंगॉनला पाठवला आहे षटकार. चषकाला पडा फेमस आमचा येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊली चषकाला पडा फेमस आमचा येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊली चषकाला पडा फेमस आमचा येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊली चषकाला पडा फेमस आमचा. 86 धावा फलकावरती लागले गेले. 3 चेंडूंचा खेळ झालाय. काय जबरदस्त बॅटिंग मात्र पाहायला मिळते वाघोबा खंदरपाडा संघाच्या माध्यमातून. 86 रन्स टीमचे टोटल आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, विकेट सॅक्रिफाईस करण्यास मात्र नक्कीच भाग पडलं. लाखाचं बक्षीस लावा. विकेट जाताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय प्रीतम आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 86. 86 धावा फलकावरती लागले गेले. चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढचा सामना पाहायला मिळेल श्री गणेश मोदलपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट साईनाथ कोशिंबे. आदरणीय विजयदादा भगत यांनी मात्र नक्कीच पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि टॉससाठी मी इन्व्हाइट करतोय. तत्पूर्वी विकेट गेलाय. एक सुमधुर संगीत मात्र आपल्या श्रवणेंद्रियापर्यंत पोहोचेल. एकदा मात्र येताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 87. 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगला. तत्पूर्वी एकदा मात्र येते सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र नक्कीच पोहोचेल ती म्हणजेच 88. 88 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. 89 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. चला टॉससाठी या श्री गणेश मोदलपाडा आणि साईनाथ कोशिंबे या 2 संघांमध्ये मात्र सामना पाहायला मिळेल. तर टॉससाठी यायचं आहे श्री गणेश मोदलपाडा आणि साईनाथ कोशिंबे. आदरणीय श्रीकांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस मात्र या ठिकाणी केला जाईल. आणि टॉस बॉक्स मध्ये मात्र जॉईन होतील आमचे साथी समालोचक तुषारजी सोनवणे. आदरणीय विजयदादा भगत मात्र यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय साईनाथ कोशिंबे संघ. बॉलिंग स्कोरकार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच गोलंदाजांनी धावा मात्र खर्च केल्या. साईने मात्र नक्कीच साई आणि अनिकेतने मात्र 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर रवी आणि चंद्रकांतचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात धावा मात्र त्यांनी खर्च केल्या आणि एक मोठं टार्गेट समोर सेट केले गेले. 28 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 89 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. नक्कीच या इनिंगमध्ये
लॉंग लेग आणि त्याचबरोबर जो लॉंग ऑनच क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात धावा मात्र येताना पाहायला मिळाल्या. जेव्हा मात्र नक्कीच दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तेव्हा मायक्रोफोनवरती जॉईन होतील आमचे जवळीक मित्र तुषारजी सोनवणे सर यांचा गोड आवाज मात्र तुमच्यापर्यंत पोहोचेल. पूर्वी जाऊयात टॉस बॉक्स मध्ये. पालघर जिल्ह्यात आधी आता आमच्यात चषकाची होते व चर्चा वसई तालुक्यात आधी माऊली चषक तलापडा फेमस आमचा येऊन बघा की वैतरणामध्ये माऊली चषक तलापडा फेमस आमचा येऊन बघा की वैतरणामध्ये माऊली चषक तलापडा फेमस आमचा येऊन बघा की वैतरणामध्ये माऊली चषक तलापडा फेमस आमचा. धन्यवाद. वेलकम बॅक सर्वांचं पुढे एकदा मनपूर्वक अंतर्दिवापासून हार्दिक स्वागत. आपण पाहतायत माऊली क्रीडा मंडळ तलावपाडा आयोजित माऊली चषक 2024 हा शानदार सोहळा आणि वाघोबा खंदरपाडा विपक्ष श्री गणेश तल्याचा पाडा या दोन टीमच्या माध्यमातून आता मात्र ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. वाघोबा खंदरपाडा हा संघ बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये पाहतोय. विजयाकरिता लक्ष मैदानाच्या आतमध्ये असेल 89 धावेंचं आणि 89 धावा या कशा प्रकारे चेस केल्या जातील हे पाहणं भरपूर महत्त्वाचं असेल. या मैदानात होऊ शकतात. मी करेन माझा आत्मविश्वास हा मैदानाच्या आतमध्ये भरपूर प्रमाणात असणं गरजेचं असेल. पहिलाच बॉल एवढा फुलटोस होता, मिस केला, परंतु पाहता पाहता बॉलने वळण घेतले. वेगाने बॉल प्रस्थान झाला बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाने देखील बॉल कॅरी केलाय आणि पाहता पाहता 2 धावा तर निश्चित स्वरूपात कंप्लीट केल्या गेल्या. परंतु पंच सांगतायत हा वाईड बॉल असेल म्हणजे पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्राच्या माध्यमातून 3 धावा या ठिकाणी येताना दिसत आहेत. थोडीशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नाणेफेक जिंकून श्री गणेश तल्याचा पाडा या संघाने गोलंदाजी थोडीशी खराब केली. परंतु जर पाहिलं तर आता फलंदाजी तितकीशी मैदानाच्या आतमध्ये चांगले करणं अपेक्षित असेल. परंतु पहिल्या चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. फुलटोस मिस केलाय मैदानाच्या आतमध्ये आणि फुलटोस बॉलवरती कित्येक वेळा मोठमोठे फटके पाहिलेत. परंतु या ठिकाणी मिस्टर साई यांनी पहिलाच बॉल जर पाहिलं तर फेस करत असताना फुलटोस मिस केलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. थोडासा खाली राहिला अर्थातच लोअर फुलटोस होता आणि हा बॉल मिस केलाय. अशा रीतीने पहिला बॉल डॉटच्या माध्यमातून राहतोय. धावसंख्या 3 झाल्या. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आले, प्रेक्षक बनून राहतील. चेंडू 1 ओव्हर 0. माऊली चषकातील एक दमदार चौकार फलंदाज साईच्या बॅटमधून. चेक. धन्यवाद डीजे. जबरदस्त फलंदाजा या ठिकाणी पाहायला मिळतात. ते म्हणजे मिस्टर साई एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून त्याने कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत आणि एक क्लास त्यांचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. धावसंख्या फटकावरती 7 आणि चेंडू फेकून झाले 2. चांगली सुरुवात करून दिले मिस्टर साईने. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक आले. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून लॉंग ऑनला झेल ड्रॉप झाले. अर्थातच साई यांना पहिलं जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिले जाते. हे जीवनदान कितपत आता मागं ठरेल हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. संघाची धावसंख्या धावफटकावरती 1च्या साहाय्याने 2 पोहोचेल 8च्या घरामध्ये. बॉल तयार. पुढे एकदा षटकातील पुढचा बॉल ओव्हर दी विकेटने फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जातात स्वतः गोलंदाज चेंडू मागे धावतात. पाहता पाहता झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस आपण ज्याप्रमाणे उल्लेख करतोय सातत्यानं. ज्या वेळेला तुम्ही कॅचेस घ्याल त्या वेळेला जर पाहिलं तर तुम्ही मॅचेस जिंकाल. आणि यावेळेला जर पाहिलं तर कॅच जर घेतली असती तर कुठेतरी 2 धावा वाचल्या असत्या.
या दुहेरीच्या माध्यमातून टीमची टोटल जाऊन पोहोचेल धावफटकावरती 10. आता मात्र येणारे बॉल 26 विजयाकरिता 79 धावेंचं लक्ष्य 10 बनवलेत आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल होते यार ओव्हर दी विकेटने षटकातील पुढचा बॉल होता ओव्हर पिच ऑन साइड मोठा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आले आणि याही वेळेला कॅच ड्रॉप झाले. भरपूर कॅचेस ड्रॉप केल्यात. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण संघ जर पाहिला तर श्री गणेश तल्याचा पाडा या संघाने अशा रीतीने जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आणखीन एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल कारण की जवळपास 3 झेल या षटकामध्ये सोडण्यात आले. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि काउकोन क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर आणखीन एक साधी सोप्या पद्धतीची झेल ड्रॉप केली गेली आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकून झाले 5 आणि संघाची धावसंख्या या धावफटकावरती आपण पाहतोय 12 म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. परंतु मी गोलंदाजाचं कमबॅक करीन. एक जबरदस्त गोलंदाजाच्या माध्यमात राहिली मिस्टर पवन ज्याच्या नावाचा दरार राहिलाय. जरूर पहिला 2 ते 3 चेंडूवर धावा जास्त दिला परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती कमी. कोलवटाचा बॉल सुंदर 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 ऑफस्टिकच्या बाहेर बॉलला पिचिंग केले जाते. पाहता पाहता एक सिंगल आणि या ठिकाणी जर पाहिलं तर लेग बाईच्या माध्यमातून एक धाव असेल. एकरी धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 13च्या घरामध्ये एक षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 24 चेंडू विजयाकरिता इथून देखील 76 धावेंचं लक्ष. 24 चेंडू 76 धावा. कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा माऊली चषक 2024. अमेरिका लँडिंग ग्रुप आपण पाहतायत जे 5 व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर काही या संपूर्ण स्पर्धेसाठी देण्यात आलेत आणि त्यांचं पुढेच एकदा आभार आम्ही व्यक्त करतोय. कार्तिकजी पाटील साहेबांच्या माध्यमातून भरपूर कॅश प्राइज लावले जात आहेत. प्रत्येक 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर 500, चौकार ठोकले तरी 500 असतील आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर त्यांचं कौतुक आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतायत. कॅश प्राइज देखील या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आले. एक टी शर्ट मॅन ऑफ द मॅचला त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आले. त्याचबरोबर जर पाहिलं तर 5 दिवस डीबेन लाईव्हचे जे काही खर्च आहे तो त्यांनी उचलला गेलाय. म्हणजेच काय तर संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर कार्तिकजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीमचं भरपूर कौतुक आम्ही करतोय. फुलटोस बॉल ऑन साइडला बॉलला वडवले गेले. क्षेत्ररक्षक आलेत. 1 बाउन्स बॉल निघून गेला थेट मैदानाच्या बाहेर. डीप विकेटला आलेला दमदार शानदार बहदार जबरदस्त चौकार 4. तर टॉस मात्र आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय श्रीकांत दादा यांच्या शुभ हस्ते टॉस मात्र या ठिकाणी केला जाईल. साईनाथ कोशिंबे जो विजयदाता भगत त्यांनी मात्र पुरस्कृत केला. संघ पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश मुदलपडा टॉस मात्र या ठिकाणी करतोय. साईनाथ कोशिंबे संघाचा कॉल असेल. काटा असा कॉल आहे आणि काटा आलाय. कॅप्टन टॉस जिंकलाय. काय डिसिजन असणार आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघाचा सन्मान मात्र आपण या ठिकाणी करतोय. श्रीकांत दादा यांच्या शुभ हस्ते. साईनाथ कोशिंबे won the toss and selected to bowl first. All to combo box. Thank you so much. धन्यवाद. सन्मान चिन्ह देऊन प्रत्येक संघाने या ठिकाणी सन्मानित केले जाते. ही खास बाब राहिली या संपूर्ण स्पर्धेची. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तरी स्पर्धा आता जर पाहिलं तर येत्या काही काळामध्ये मोठ्या स्थानावरती आपण पाहणार आहोत. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहतायत. गेले 3 दिवस या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आपण आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे एकदा प्रवीण ऑन साइडला बॉलला वडवले गेले. पाहता पाहता एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. एक सिंगलच्या माध्यमातून या ठिकाणी संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 20च्या घरामध्ये 20 रन्स ऑन दी बोर्ड. थोडंसं अडचणीत आता मात्र मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश एकंदरीत जर पाहिलं तर मुदलपाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये सापडला जातोय.
चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून अपेक्षित असताना असे जर फटके आले तर जिंकण्यासाठी थोडंसं धावेंचं दडपण एक कमी प्रमाणात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अशा रीतीने शेवटच्या बॉलवरती देखील 1 धाव आली. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 21 धावा या धावफटकावरती लगावल्या आहेत. 18 चेंडू विजयाकरिता 68 धावेंचं लक्ष. 18 मध्ये 68 धावेंचं लक्ष असेल. ऐकूया डिझेल येऊया मॅचच्या दिशेने. वेलकम बॅक सर्वांचं पुढेच एकदा मनपूर्वक स्वागत असेल. आता मात्र 18 चेंडू आणि विजयाकरिता इथून देखील बऱ्याच धावांचं लक्ष असेल. 68 धावा तुम्हाला विजयाकरिता लक्ष असेल. साई आणि भूपेन पाटील या 2 फलंदाज चांगली फलंदाजी करावी लागेल. एक जमेची बाब जर पाहिली तर चांगली या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांची पार्टनरशिप 21 धावांची बनलेत. परंतु पार्टनरशिप बनून आता चालणार नाही आहे. या पार्टनरशिपने जास्तीत जास्त धावा जर मैदानाच्या आतमध्ये केल्या तरच या मॅचवर जर पाहिलं तर पकड बनून राहील मैदानाच्या आतमध्ये. जो बॅटिंग करतोय अर्थातच मैदानाच्या आतमध्ये संघ श्री गणेश तल्याचा पाडा. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर एक मोठा संघ श्री गणेश तल्याचा पाडा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु त्यांचा खेळ हा वैयक्तिक मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं असेल. मला तयार ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस या ठिकाणी जर पाहिलं तर व्यवस्थित बॅटला बॉल लागला नाही आहे. आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल प्राप्त केली जाईल आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या या धावफटकावरती जाऊन पोहोचेल. ती म्हणजे 22च्या घरामध्ये रिक्वायर 100 23.65चा आपल्याला पाहायला मिळतोय. मध्ये प्रत्येक षटकामागे आता मात्र जो रन रेट आहे तुमचा तो वाढला जातोय. आणि एकंदरीत जर पाहिलं तर मोठे फटके आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येणं अपेक्षित असेल. नंबर 3 वरती गोलंदाजी करण्यासाठी आलेत मनोज घरत एक अप्रतिम गोलंदाज आणि त्यांची गोलंदाजी कित्येक स्पर्धा आपण पाहिले एक चांगल्या दर्जाची झाले. लेफ्ट स्पिनर आहेत. पहिला बॉल जर पाहिला तर सुंदररित्या पाहतोय आणि त्यानंतरचा दुसरा बॉल देखील लाजवाब पाहायला मिळतोय. पहिला बॉल जरूर साईने सिंगल खेळली, परंतु भूपेन पाटील या फलंदाजाला यावेळेला बीट केले जाते. भूपेन थोडीशी फलंदाजी खराब करतायत, ज्याने आतापर्यंत 6 चेंडूंचा सामना केलाय. फक्त आणि फक्त 6 धावा त्याने वैयक्तिक मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात. ऑप्टिकच्या बाहेरच्या बॉल झाले, फटका फसला गेलाय शॉर्ट कव्हरला. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि यावेळेला जर पाहिलं पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लगावला जातोय. संघ पाहायला मिळतोय श्री गणेश तल्याचा पाडा संघाला धावसंख्या 22 असताना बॅक टू द डगआउट परतावं लागेल फलंदाजाला डगआउटच्या दिशेने. थोडंसं अडचणीत आतापर्यंत सापडला जातोय. मैदानाच्या आतमध्ये 89 धावेंचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर श्री गणेश तल्याचा पाडा संघ ऑन साईडला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. लॉंग लेगला कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल लॉंग चेस झालाय, बॉल थेट चाललाय. 4 धावेंकरिता चौकार मिस्टर प्रदीप पाटील याच्या बॅटमधून येतोय दमदार चौकार. चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय 4 आणि संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 26.
ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डोळे बंद करून तुम्ही एकंदरीत जर पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावरती खेळू शकत नाही आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दिसून आलंय. हा बॉल जर पाहिले तर डॉटच्या माध्यमातून राहील, स्विंग प्रॉपर झाला. कौतुक करेन सर्व माऊली चषकाचे जे आयोजक असतील त्यांच्या माध्यमातून भरपूर मेहनत राहिली. चांगले डगआउट, चांगले कटआउट, चांगल्या बॅनरच्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सुंदर लाईन होती आणि यावेळेला जर पाहिलं तर अशा रीतीने षटक क्रमांक 3चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 3 षटकांच्या अखेरीस 89 धावेंचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये 26 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. 1 विकेट जरूर गमावल्या मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय श्री गणेश तल्याचा पाडा संघ. 12 चेंडू इथून शिल्लक असतील आणि विजयाकरिता 63 धावेंचं लक्ष. मॅच फसली आहे. ऐकूया डीजेला, येऊया मॅचच्या दिशेने. किती सुंदर रंगानं सजवला, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर. असली आहे. 12 बॉल 63ची गरज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. सन्माननीय दिनकर दादा पाटील यांना मामा या नावाने भरपूर प्रसिद्धी आहे, जी शिरगावचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी 11,000 रुपये रोख रक्कम देणगी स्वरूपात आले आहेत. त्यांचा देखील या मंडळाच्या तर्फे या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून दादा तुमचा हार्दिक हार्दिक आभार. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर तुमचा पाठिंबा असाच या संपूर्ण माऊली चषकाच्या आयोजकांना लागो हीच विनंती असेल. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर दिनकेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून 11,000 रुपये. धन्यवाद. पुढे एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओहो, वरती विकेटने आता मात्र जर पाहिलं तर सामन्यावर पूर्णपूर पकड मैदानाच्या आतमध्ये बनवले. तो म्हणजेच वाघोबा जबरदस्त. एकंदरीत जर पाहिलं तर वाघोबा खंद्रपाडा संघाला आपण इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय की ज्याने पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली, त्याच कारणास्तव जे गोलंदाज आहेत त्यांच्यावर प्रेशर दबाव कमी पाहायला मिळतोय आणि जबरदस्त गोलंदाजी राहिले. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला. लांगवरून क्षेत्ररक्षक पुढे जात आहेत. पाहता पाहता सुंदर धावता झेल कंप्लीट केला गेला आणि आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लगावला गेला. श्री गणेश तल्याचा पाडा संघाला विकेट गेली आहे. फलंदाज बाद झाले आहेत. मिस्टर प्रदीप आउट. अमेरिका लँडिंग ग्रुप जे सर्व आहेत, सन्माननीय कार्तिकजी पाटील यांच्या माध्यमातून पुढेच एकदा बहुमूल्य सहकार्य संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून लागले गेले, त्यांचा देखील आभार. अक्षय पाटील जे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले, थोडेसे उशिराने आलेत परंतु चांगली बॅटिंग त्यांना आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. डावखुऱ्या शैलीचे जे फलंदाज आहे, पहिला बॉल या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता स्टेप आउटच्या माध्यमातून आणि पाहता पाहता त्या ठिकाणी जर पाहिलं तर बॅटच्या सहाय्याने एक धाव कंप्लीट केली गेली आणि एकेरी धावडे संघाची धावसंख्या धाव फटकावर पोहोचले ती म्हणजे 28च्या घरामध्ये. आता मात्र येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 8 आणि विजयाकरिता 61 धावेंचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये असेल. मॅचवर पूर्णपूर पकड मैदानाच्या आतमध्ये बनवलाय जो बॉलिंग करतोय वाघोबा खंदरपाडा संघ. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटम बॉलचं कुठल्याही प्रकारचा समन्वय मैदानाच्या आतमध्ये झालेला नाही आहे. हा बॉल देखील जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जबरदस्त लाईन आणि लेथने आता मात्र प्रवीण या गोलंदाजाला आपण पाहतोय 1.5 चेंडून त्याने वैयक्तिक फेकून झालेत, ज्याने 1 विकेट प्राप्त केली गेली आणि 10 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. जबरदस्त एक जबाबदारीपूर्ण कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतायत. ऑफस्टिकच्या बाहेर खेळले गेलेत. फटका प्रदीप पाहायला मिळतोय. डीप कव्हरला कोणी क्षेत्ररक्षक नाही. बॉल पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या दिशेने निघून जातोय. क्षेत्ररक्षक आले, थोडंसं फंबल झालंय. शेवटच्या क्षणी बॉलला अडवलंय. 2 धावा तर मिळतील. फेकी झाली वाईडिश परंतु बॅकअप त्या ठिकाणी मिळाले. अशा रीतीने जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 89 धावेंचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय, अर्थातच श्री गणेश तल्याचा पाडा. आणि या ठिकाणी 30 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. 2 विकेट त्याने गमावल्यात. 6 बॉल विजयाकरिता 59 धावेंचं लक्ष. ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. येऊया मॅचच्या दिशेने. चषकाची
थँक्यू. एकंदरीत जर पाहिलं तर 6 बॉल 6 षटकार जरी मारले तर विजय होऊ शकत नाही आहेत. आणि यावेळेला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये एक जबरदस्त गोलंदाज आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर सुंदर चेंडू पाहायला मिळतोय, वाईट जॉर्कर पाहायला मिळाला. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर हा बॉल डॉटच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फुलटॉस होता, यावेळेला फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आलेत आणि पाहता पाहता स्वतः गोलंदाजाने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल कंप्लीट केले गेले आहे. विकेट गेली आहे. आणखी धक्का. अक्षय पाटील बॅक टू दी डगआउट. धन्यवाद. 79 धाव्यांचा पाठलाग करत असताना कुठेतरी जर पाहिलं तर एक जे जबाबदारीचं ओझं असते ते मात्र घेताना दिसत नाही आणि फलंदाज हा आउटवर आउट होत आहेत. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलेत परंतु त्यांना बीट करून बॉल थेट चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. असे फटके थोडेसे आधी आले असते तर धावसंख्येचा वेग वाढत राहिला असता, गोलंदाजाचं प्रेशर येत असतं परंतु तसं काय घडताना दिसत नाही. येतो चौका. शेवट गोड कसा करावा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अवनीश आणि साई करून दाखवतील का हे पाहणं महत्वाचं असेल. चौकार. संघाची धावसंख्या चौकाराच्या माध्यमातून जाऊन पोहोचेल 34च्या घरामध्ये. 3 विकेट्स आतापर्यंत गमावले गेलेत. ओहो, यावेळेला ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पाहता पाहता एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि एक सिंगल वरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. साई ज्याने 11 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळलेत. साईने मोठमोठे फटके खेळण्याची किंवा मैदानाच्या आतमध्ये साध्य केली परंतु बॅट अँड बॉलचा व्यवस्थित कनेक्शन प्रॉपर होताना दिसत नाही आहे आणि भरपूर मिस टायमिंग देखील झाले होते. आणि आतापर्यंत 15 धावा फक्त केल्यात त्यांनी. 11 बॉलमध्ये फुलटॉस लोअर फुलटॉस होता. ऑन साईडला बॉलला वळवले गेले. क्षेत्ररक्षक आलेत वाईडिस्ट लॉंगॉनला आणि पाहता पाहता त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली गेली. अशा रीतीने जर पाहिलं तर संघाची धावसंख्या सिंगल डबल नाही तर फक्त आणि फक्त वाढत राहील. तर धावेंचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न हा मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. धावसंख्या 36, शेवटचा 1 बॉल आणि 53 धावेंची गरज. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय आणि यावेळेला जर पाहिलं तर मॅच जिंकली आहे मैदानाच्या आतमध्ये वाघोबा खंदारपाडा या संघाने. हार्ड लक टफ लक श्री गणेश तल्याचा पाडा या स्पर्धेमध्ये भाग घेतला, सहभाग घेतला. तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत.